तर सरपंच देशमुखांची हत्या झाली त्यानंतर महाराष्ट्रभर संताप आपल्याला बघायला मिळतोय। उद्या बीड बंदचा सुद्धा आवाहन केले गेले। सर्वपक्षीय नेत्यांकडून मूक मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चामध्ये शरद पवार हे सहभागी होणार आहेत। तर आज सुद्धा लातूरमध्ये मोर्चा होता, रेणापुरात मोर्चा काढला होता, तर उद्या बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि उद्या बीडमध्ये मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये शरद पवार सहभागी होणार आहेत। सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या केली गेली, त्यानंतर यातील या हत्येकरींना अटक करा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला जातोय। काय सांगाल, कशी घटना घडली होती आणि काय घटनाक्रम असा आहे की हे सगळं संघटित गुन्हेगारीचं सगळं हे जाळ आहे। ह्याच्यातनं माझ्या कुटुंबातील जे माझे भाऊ आहेत मोठे संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली। आता मी त्या संदर्भात तुम्हाला जो घटनाक्रम आहे त्याचे सगळे एक बंची देतो बोलण्यापेक्षा, कारण सगळ्यांना सांगतो मी सारखं, त्यातून तुम्ही सगळं माहिती करून घ्या। मी फक्त इथं बसलोय किंवा जे मी काय बोलतोय ते फक्त न्याय मागतोय। माझा भाऊ मला परत आणून देऊ शकत नाहीत, तर मला न्याय द्या, एवढंच मागणी करतोय मी। या घटनेचे पडसाद जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत। विरोधक देखील तुमच्यापासून भेटीगाठी घेतात आहे सध्या। इथं विरोधक सत्ताधारी कोणच नाही आहेत। इथं फक्त ज्याचं हृदय माणसाचं आहे ना, ते लोक इथं येतात आणि फक्त मी पण त्यांना एकच मागतोय की मला आधार द्या, माझ्या भावाला माझ्या कुटुंबाला न्याय द्या। म्हणून इथं बाकीच्या कुठल्याच गोष्टी येत नाहीत। राजकारण येतं आहे ना, समाजकारण येतं आहे ना, कुठली गोष्ट येते। इथं फक्त ह्या माझ्याकडे लोक येतात, ते फक्त न्याय मागण्यासाठी येतात आणि प्रत्यक्ष सगळे न्यायासाठी जे काय करता येते ते करायचा प्रयत्न करतात। नक्कीच हे होते संतोष देशमुख यांचे बंधू, तरी आमच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी जी आहे ती त्यांनी केली आहे। कॅमेरा पर्सन राजू बारोसह विजय चिडे, बीड मस्साजोग। आपण मस्साजोग या गावामध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी येथील काही त्यांचे सहकारी देखील आहेत। आणि काय सांगाल बाबा, तुमच्या सरपंचाची जी आहे ती 15 दिवसापूर्वी हत्या देखील झाली होती, यावरती काय वाटतं? हे पहा, गेले 6 डिसेंबरला इथे एक सौर पॅनल आहे मस्साजोगच्या शिवारात 10-12 एकरमध्ये, आणि तिथे इथं एक वॉचमन आहे सोनवणे म्हणून मागासवर्गीयापैकी, आणि त्या वॉचमनच्या ठिकाणी त्याचे 4 जे मारेकरी होते ते नेमके त्या ठिकाणी पोहोचले मस्साजोगच्या सौर पॅनलवर, आणि त्या गाडी घेऊन मध्येच शिरायला लागले बळवतात। तोपर्यंत त्या वॉचमन म्हणला मग इथं नोंद करा, तुमचे मोबाईल टाका, गावाचं नाव लिहा आणि तुम्ही जा, असं म्हणल्या त्या 4 जणांनी त्या मारलं त्या वॉचमनला मारल्यानंतर फोन केला, गावातून 5-25 माणसं गेले आणि त्या 2-4 मारझोड केली। आमच्या सरपंचाची एकतर व्यवहारातून अगर झंझटीतून हत्या झालेली नाही। आमच्या सरपंचाची गाव चांगलं मोठं गाव, पुन्हा मजबूत गाव, चांगलं जिल्ह्यात प्रसिद्ध झालेलं गाव आहे, पण ह्या सरपंचाची हत्या करण्याचा उद्देश म्हणजे तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा उद्देश होता। त्यामुळे ही हत्या राजकीय वरदहस्तामुळे झालेली हत्या आहे। ही हत्या झाली, पण आज 20-25 दिवस 19-20 दिवस झाले पण आरोपीला अटक नाही। त्याचं कारण फक्त राजकीय वरदहस्त आहे, नाही तर एवढं महाराष्ट्रातलं पोलीस बळ कामाला लागलेले IPS अधिकारी एवढे असताना पण का अटक होत नाही? त्याचं कारण एकच आहे की राजकीय वरदहस्त आहे। मग हे राजकीय वरदहस्त कमी झाले, यांच्यावर जर राजकीय वरदहस्तावर दबाव आणला तरच आरोपीला अटक होणार आहे, नाही तर अटक होणार नाही। पण अटक जर लवकर नाही केली तर त्याचे परिणाम राजकीय नेत्यांना भोगावेच लागतील। नक्कीच जर पाहिलं गेलं तर जे आरोपी आहे त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप जो आहे तो आता गावकरी करत आहे, आणि त्यामुळे आता प्रशासनाने जे आरोपी आहे त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी जी आहे ती येथील मस्साजोग येथील गावकऱ्यांनी केली आहे। कॅमेरा पर्सन राजू बारोसह विजय चिडे, बीड मस्साजोग। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उद्धव मोरे जोडलेले आहेत। उद्धव, उद्या मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मस्साजोगमध्ये संतापजनक वातावरण आहे। उद्या मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, कसं नियोजन आहे त्याचं आणि सध्या मस्साजोगमध्ये कसं वातावरण आहे? नक्कीच जगदीश सर, बीडमध्ये अत्यंत मोर्चासाठी अनुकूल वातावरण झालेले, लाखोच्या संख्येने लोक या उद्याच्या मूक मोर्चांमध्ये सहभागी होतील अशी परिस्थिती आहे। याच अनुषंगाने आष्टी पाटोदा शिरूरचे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी आता पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली। त्यांनी गुन्हेगारी संदर्भामध्ये चर्चा केली। त्याचबरोबर
उद्या होणाऱ्या मूक मोर्चा संदर्भामध्ये पोलीस यंत्रणेकडून त्यांनी आढावा घेतला, कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आले या सगळ्या संदर्भामध्ये माहिती घेतली. कारण की हा सर्व पक्ष नेत्यांनी जो आहे तो हा मोर्चाचं आयोजन केलेला आहे. यामध्ये संतोष देशमुख यांना कुठं ना कुठं न्याय मिळावा या मागणीसाठी उद्याचा हा मोर्चा असणार आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक, महिला यामध्ये सहभागी होणार असल्याचं दिसते. मोठ्या उत्साहामध्ये जरी हे लोक असलेत, मात्र दुःखद घटना असल्यामुळं या घटनेमध्ये उत्साह लोक दाखवत नाही आहेत. कारण की अतिशय निर्गुणपणे जे आहे ते सरपंच संतोष देशमुख यांची या ठिकाणी हत्या करण्यात होती आणि याचा न्याय मागायसाठी उद्याचा मोर्चा आहे. त्यामुळं उत्साह कुणी दाखवत नाही, मात्र लोकांची संख्या ही लक्षणीय आणि प्रचंड असणार आहे. जगदीश सर, उद्धव, काही वेळापूर्वी आपण पाहिलं एका मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी भावूक झाली होती. तिथे सुद्धा गंभीर वातावरण आहे. मस्साजोगमध्ये सुद्धा शांतता आहे आणि तणावपूर्ण वातावरण आहे. नक्कीच बीडमध्ये देखील त्याच अनुषंगाने पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. अनुचित प्रकार कुठंच घडू नये याची दक्षता जी आहे ते पोलिसांनी घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याला बीड जरी शांतता वाटली असली, मात्र या ठिकाणी देखील तणावाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. कारण की न्याय हक्काची ही लढाई आहे. यामध्ये कशा पद्धतीने पोलीस न्याय देतात याकडे सर्व बीडच्या जनतेचं लक्ष आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आता उद्याच्या मोर्चामध्ये कशा पद्धतीचं भूमिका जे आहेत ते सर्व पक्षातले नेते मांडतात, पोलिसांसंदर्भामध्ये कशा पद्धतीची भूमिका जनतेतून, लोकांमधून आणि सर्व पक्षातल्या पुढाऱ्याकडून येते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि मोर्चामध्ये किती मोठ्या संख्येने जनसमुदाय येतो याकडे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. जगदीश सर, उद्धव, तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.